छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांची मैत्री मराठा इतिहासातील एक अजरामर अध्याय आहे. ही केवळ एक साधी दोस्ती नव्हती, तर ती स्वराज्याच्या रक्षणासाठी समर्पित असलेल्या दोन कर्तव्यदक्ष व्यक्तींची निस्वार्थ आणि निष्ठावान साथ होती. कवी कलश हे मूळचे कन्नौज येथील कायकुब्ज ब्राह्मण होते. त्यांना फारसी, संस्कृत आणि मराठी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांच्या विद्वतेमुळे आणि धैर्यामुळे संभाजी महाराज त्यांच्यावर विशेष प्रेम आणि विश्वास ठेवत असत. संभाजी महाराज लहानपणापासून कवितेमध्ये रुची असलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात बुद्धींची तीव्रता आणि साहित्याची गोडी यांचा सुरेख संगम होता. कवी कलश हे त्यांचे केवळ निकटवर्ती सल्लागारच नव्हते, तर एक विश्वासू मित्र आणि त्यांच्या मनातील भावना समजून घेणारे व्यक्ती होते. संभाजी महाराज अत्यंत शूर, स्वाभिमानी आणि स्पष्टवक्ते होते. त्यांच्यावर विविध आघात झाले तरी त्यांनी स्वराज्यासाठी झगडणे कधीच सोडले नाही. कवी कलश हे नेहमी त्यांच्यासोबत असत आणि त्यांना साहित्य, धर्म आणि राजनीती या सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन करीत. कवी कलश हे मराठा साम्राज्याच्या राजकारणातही सक्रिय होते. संभाजी महाराजांनी त्यांच्या सल्ल्यावर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वामुळे आणि काव्यप्रतिभेमुळे मराठा दरबारात त्यांना विशेष सन्मान मिळत असे. संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी औरंगजेबाविरुद्ध अनेक लढाया लढल्या. मुघलांच्या हल्ल्यांना समर्थपणे प्रत्युत्तर देताना दोघांनीही स्वराज्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम दिसून येत असे. 1689 मध्ये संभाजी महाराजांनी कवी कलश मुघल सैन्याच्या हाती सापडले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्याचा आणि स्वराज्याच्या विरोधात जाण्याचा प्रस्ताव दिला, परंतु दोघांनीही ती मागणी ठामपणे नाकारली. औरंगजेबाने त्यांना अमानुष छळ दिला. जबरदस्तीनं इस्लाम स्वीकारण्याचा आग्रह धरला, परंतु दोघांनीही त्याला कडाडून विरोध केला. संभाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली असता कवी कलशांनी औरंगजेबाच्या दरबारात जाहीररित्या त्यांचा निषेध केला. त्यांच्या या निर्भय वर्तनामुळे औरंगजेब अधिकच चिडला आणि त्यांच्यावर क्रूर अत्याचार केले गेले, परंतु ते शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी महाराजांची गाथा सोडली नाही. संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा मृत्यू हा मराठा इतिहासातील अत्यंत वेदनादायी प्रसंग आहे, परंतु त्यांच्या निष्ठेने आणि बलिदानाने स्वराज्य अधिक सशक्त झाले आणि पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला. आजही संभाजी महाराजांनी कवी कलश यांची मैत्री निष्ठेचे आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक मानली जाते. त्यांच्या मित्रत्वाची गाथा मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे. ही दोस्ती केवळ वैयक्तिक संबंधापुरती मर्यादित नव्हती, तर ती हिंदवी स्वराज्यासाठी समर्पित असलेली एक दिव्य ज्योत होती. मित्रांनो, संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे, तर ती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.